नमस्कार, खाऊ संस्कृती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कैरीची भाजी। सर्वात आधी आपण गॅसवर कढई ठेवून घेऊया। कढई गरम झाली की त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेणार आहोत। तेल गरम झालं की गॅस बारीक करून घ्यायचा आहे। त्यामध्ये एक तमालपत्र, एक दालचिनीचा तुकडा, एक 4-5 लवंग, 4-5 मिरी, हे सर्व आपण तेलामध्ये घालून घेऊ। त्यामध्ये एक छोटा चम्मच मेथ्या घालणार आहोत। हे सर्व आपण मेथ्या लाल होईपर्यंत आणि मसाले भाजेपर्यंत परतवून घ्यायचे तेलामध्ये। कैरीच्या भाजीमध्ये गरम मसाले ज्यांना आवडत असेल त्यांनीच घाला, नाही घातले तरीही चालते। मेथ्याचे दाणे लाल झालेत। आपण आता यामध्ये 1 चम्मच मोहरी घालणार आहोत। मोहरी तडतडली की आपण त्यामध्ये थोडेसे जिरे, सुक्या 2-3 लाल मिरच्या, कढीपत्त्याची पाने, हे सर्व परतून घ्यायचे। त्यानंतर थोडासा हिंग, हळद घालायची थोडीशी। आता यामध्ये आपण कापून घेतलेल्या कैरीच्या फोडी घालू। 1 मोठी कैरी घेतली होती मी। कैरीचे सालं काढून आपण फोडी करून घेतल्यात त्याच्या। कोणत्याही साईजमध्ये तुम्ही कैरीच्या फोडी करून घेऊ शकता। फोडणीमध्ये कैरीच्या फोडी परतून घेतल्या की आपण त्यावरती कुटून घेतलेले धणे घालणार आहोत। कुटून घेतलेली बडीशोप, लाल मिर्च पावडर। लाल मिर्च पावडर आपण थोडीशी जास्त घालणार आहोत कारण याच्यामध्ये आपण गूळ घालणार आहे। तर आंबट गोड तिखट अशी चव लागली पाहिजे ह्या भाजीची। तिखट थोडंसं जास्त घालायचं आहे आणि मीठ घालणार आहोत। मीठही थोडंसं आपण जास्त घालतोय नेहमीपेक्षा। हे सर्व एकत्रित करून घ्यायचे। आता आपण ही भाजी पातळ बनवणार आहोत, त्यामुळे याच्यामध्ये मी पाणी घालून कैरी शिजवणार आहे। ही भाजी जर सुक्की बनवायची असेल तर पाणी घालायची गरज नाही। कैरीला पाणी सुटतं, त्यामध्येच ती कैरी शिजल्या जाते। पण ही मी भाजी पातळ बनवणार आहे, त्यामुळे मी त्याच्यामध्ये पाणी घालून घेते। पाणी घालून आपण कैरीला शिजवून घेणार आहोत। अजून थोडंसं पाणी घालते। आता झाकण ठेवून आपण हिला 5 ते 7 मिनिटं शिजवून घेऊ। भाजी शिजली आहे, भाजीला छान उकळी पण आली आहे। आपण कैरी शिजली का चेक करून घेऊ। कैरी शिजली आहे। आता या स्टेजला आपण याच्यामध्ये गूळ घालणार आहोत। 1 वाटी गूळ घेतलाय मी। कैरी कितपत आंबट आहे या प्रमाणानुसार आपल्याला गूळ घालायचा आहे। गूळ भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता पुन्हा आपण एकदा झाकण ठेवून त्याला 2-3 मिनिटं वाफ देणार आहोत। गूळही विरघळेल आणि कैरीच्या फोडींनाही थोडासा गोडवा येईल। 2 मिनिटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत। 2 मिनिटांनंतर पहा, भाजीला छान उकळी आली आहे। भाजीचा रंगही बदललाय। आता ही भाजी आपल्याला बऱ्यापैकी पातळ दिसत असेल, पण थंड झाल्याच्या नंतर तिला चांगला घट्टपणा येतो। आता आपण गॅस बंद करून भाजी प्लेटीमध्ये काढून घेऊ। ही भाजी गरम गरम भातासोबत इतकी चविष्ट लागते, अगदी चटपटीत। एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की भाजी कशी झाली ती। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।